सहयोग प्रतिष्ठान गेल्या 30 वर्षांपासून पोलादपूर तालुक्याच्या शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीने विविध उपक्रम राबवत आहे. पोलादपूर तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शैक्षणिक क्षेत्रात निकोप स्पर्धेचं वातावरण निर्माण व्हावं या हेतूनं आयोजित विशेष गुणगौरव सोहळा 23 डिसेंबर 2025 रोजी पार पडला. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसहित इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम, पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये साथी शशिताई लाड स्मृती चषक प्रथम क्रमांक, शाळा साने गुरुजी माध्यमिक विद्यालय लोहारे 100%, 10 विद्यार्थी, 8 विद्यार्थी विशेष प्रावीण्य, द्वितीय क्रमांक यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल पोलादपूर 100%, 33 विद्यार्थी, 26 विद्यार्थी विशेष प्रावीण्य, तृतीय क्रमांक माऊली प्रशाला कोतवाल 100%, 11 विद्यार्थी, 3 विद्यार्थी विशेष प्रावीण्य यांनी पटकावला. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 तालुक्यात प्रथम नाईक नवरे मनस्वी राधाकिसन 96.20% विद्यामंदिर पोलादपूर, तालुक्यात प्रथम इंग्रजी माध्यम शेठ सार्थक धीरज 95.60%, यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल पोलादपूर या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. 12वी परीक्षेत विज्ञान शाखेतून सानिका राजेश शिर्के 69%, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर कला शाखेतून आदित्य राकेश सावंत प्रथम 92%, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर वाणिज्य शाखेतून वेदिका विजय शिंदे 87.17%, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. शिवभूमी पुरस्कार प्राप्त सचिन परशुराम दरेकर राजीप शाळा गोळेगणी सन 2022, राजीप अलिबाग शिवभूमी पुरस्कार 2024, महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त विनोद शिवयोगी औरादी 2023, राजीप शाळा कणगुले, चंद्रकांत धोंडू उतेकर 2024, राजीप शाळा मोरगिरी धनगरवाडी, विजय तुळशीराम पवार राजीप शाळा चांभारगणी 2025, राजीप अलिबाग शिवभूमी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याला सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, पंचायत समिती कृषी अधिकारी मंगेश साळी, प्रमुख व्याख्यात्या प्राची बुटाला, संस्थापक उपाध्यक्ष विनायक चित्रे, कोषाध्यक्ष सुखदेव मोरे, सहकार्यवाहक सुभाष ढाणे, लीलाजी शेडगे, मुख्याध्यापिका माधवी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.